नमस्कार मंडळी. तर चला आज आपण बनवणार आहोत झटपट असा बनणारा वन पॉट रस्सम राईस. तर चला बघूया कसा बनवायचा. त्यासाठी इथे मी घेतले तांदूळ आणि तूर डाळ. याला छान धुवून घेतले. आता एका कुकरमध्ये मी तेल गरम करून त्यात टाकले राई, जिरं, कढीपत्ता, बारीक चिरलेलं लसूण आणि हिरवी मिरची. हे छान परतून घ्यायचं. यात टाकायचं आपल्याला लाल मिरची. इथे मी सुक्या 2 लाल मिरच्या घेतल्यात. ह्याही परतून घ्यायच्या आहेत. आता आपण ह्यात टाकणार आहोत कांदा. इथे मी कांदा जरा जाडसरच कापून घेतला आहे. मग टाकणार आहोत आपण टोमॅटो. हेही परतून घेतल्यावरती यात टाकायची आपल्याला हळद आणि लाल तिखट. लाल तिखट टाकून झाल्यावरती हे छान आपल्याला शिजवून घेते 2 ते 3 मिनटं. तर आता यात थोडं पाणी टाकून आपण टोमॅटो छान शिजवून घेऊया. आणि मग टाकणार आहोत त्याच्यामध्ये सांबार मसाला. ह्याच्याने काय होतं, तुमचा रस्सम राईस खूप छान बनतो, चवीलाही खूप छान लागतो. तर आता यात टाकायचं आपल्याला भिजवलेले तांदूळ आणि डाळ. हेही छान आपल्याला परतून असं मस्त घ्यायचं या मसाल्यामध्ये, जेणेकरून सगळा मसाला या राईसला लागेल. तर अशा प्रकारे झालं आहे. आता यात आपल्याला टाकायचं आहे पाणी. इथे जेवढं तुम्ही राईस आणि डाळ घ्याल त्याच्या दुपटीने आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला लीड लावून घ्यायची कुकरची. आणि अशा प्रकारे आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. ह्या बघा, शिट्ट्या काढून झाल्या आहेत आणि आपला रस्सम राईस एकदम झटपट बनणारा तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा. ह्याचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चिंचगुळाचं पाणी. हे टाकून ह्या रस्सम राईसची चव अजूनच वाढते. एकदा नक्की ट्राय करा.